सोलापूर जिल्ह्यातील एका गावामध्ये राहणारी सोनाली जाधव ही एक रील स्टार होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपले व्हिडिओ फोटो शेअर करत होती आणि लोकांचा सुद्धा तिला चांगला पाठिंबा मिळत होता. तिचे हजारो फॉलोअर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण झाले होते. म्हणून रील स्टार म्हणून सोनाली जाधवची ओळख सुद्धा झाली होती. आता सोनाली जाधव ही विवाहित होती. सुखाचा संसार चालू होता. सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं. पण मात्र एक दिवस अचानक याच रील स्टार सोनाली जाधवचा मृतदेह एका ठिकाणी एका परिसरामध्ये मिळाला आणि सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली की नेमकं सोनाली जाधव सोबत काय घडलं, कशामुळे हे सगळं प्रकरण घडलं, हेच आपलं सविस्तर या ठिकाणी बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसे गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी सोनाली जाधव नावाची एक विवाहित महिला आहे. तिचं नेमकं काही महिन्यांपूर्वी लग्न झालेलं होतं. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं आणि ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होती, प्रसिद्ध होती. तिचे हजारो फॉलोअर्स होते आणि रील स्टार म्हणून सुद्धा सोनाली जाधवची ओळख होती. मग एवढं सगळं सुरळीतपणानं चालू असून सुद्धा तिचं आणि तिच्या नवऱ्याचं न जमल्यामुळं तिनं माहेरी राहण्याचा निर्णय घेतला आणि ती नवऱ्यापासून वेगळं राहून माहेरी राहत होती. मग माहेरी राहत असतानाच याच सोनालीची एका तुकाराम नावाच्या तरुणासोबत ओळख झाली. आता सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. मग यांचं बोलणं चालणं हे मोठ्या प्रमाणात वाढत गेलं. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत गेलं की आता एकमेकांना भेटत सुद्धा होते. पण मात्र ज्या दिवशी सोनालीचा वाढदिवस होता त्याच दिवशी तुकारामनं तिला फोन करून बोलवलं होतं आणि सांगितलं होतं तुझा वाढदिवस साजरा करायचा आहे, तुला बड्डेचं गिफ्ट द्यायचंय. मग असं बड्डे गिफ्ट देण्याच्या बहाण्यानं तिला याच भोसे परिसरामध्ये भेटायला बोलवलं. त्या ठिकाणी भेटून त्या ठिकाणी तिच्यासोबत वाद केला आणि वाद केल्यानंतर गळा आवळून तिची हत्या केली, तिला ठार केला आणि तिचा मृतदेह जवळच असणाऱ्या एका कालव्यामध्ये फेकून दिला आणि तो त्या ठिकाणाहून पसार झाला, फरार झाला आणि जणू काही घडलंच नाही असं तो त्या ठिकाणी दाखवत होता. आता सोनाली इकडं घरी वापस न आल्यामुळं तिच्या घरच्यांना मोठ्या प्रमाणात काळजी वाटू लागली आणि ती बराच वेळ झाला वापस आली नाही. मग सगळीकडे विचारपूस केली तरी सापडली नाही. म्हणून त्यांनी तात्काळ जवळचं करकंब पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सोनाली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली. आजूबाजूच्या परिसरामधले CCTV कॅमेरे तपासले. तपास चालू केला तेव्हा जवळच्या एका कालव्यामध्येच त्या सोनालीचा मृतदेह आढळला. आता तिच्या कपड्यावरून आणि अंगावरच्या खानाखुणावरून तो मृतदेह तिचाच असल्याची माहिती तिच्या घरच्यांनी सुद्धा दिलेली आहे. मग पोलिसांनी अधिक तपास करून तिचा जो प्रियकर होता तुकाराम त्याच्या विरोधात कारवाई करत त्याला सुद्धा ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली. परंतु जेव्हा पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा त्यानं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं. त्यानं सांगितलं की त्याचे आणि सोनालीचे प्रेमसंबंध होते. दोघं जण एकामेकांवर प्रेम सुद्धा करत होते. पण मात्र सोनालीचं आता तिसऱ्याच एका व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध सुरू आहे, ती त्याच्यासोबत बोलतीये असा संशय या तुकारामला आला होता. म्हणूनच त्यानं तिला ठार करण्याचा निर्णय घेतला होता आणि याच गोष्टींमध्ये दोघांमध्ये वाद सुद्धा झाला होता आणि अखेर त्यानं तिला ठार केलं आणि ठार करून मृतदेह कालव्यामध्ये फेकला. आता मृतदेह पोलिसांना आढळल्यानंतर हा सगळा प्रकार त्या ठिकाणी उघड झाला. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात, विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललेत आणि त्याचा शेवट कशा पद्धतीनं होतोय हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. आता ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.